मनसे एखादी भूमिका घेतं आणि त्याच्यानंतर ती एका पर्टिक्युलर लेवलनंतर ती सोडून देतं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर एक देतो मी आत्ता की उद्धव ठाकरेंचं सरकार असताना मशिदीवरील भोंगे हा मुद्दा खूप उचलला गेला. त्याच्यानंतर तो बऱ्याच प्रमाणात चालला की हनुमान चालिसा वगैरे आम्ही लावू. त्याच्यानंतर सरकार गेल्यानंतर ती भूमिका पूर्णपणे बदलली गेली. म्हणजे त्याच्यानंतर कुठेच तो जो आक्रमकपणा होता तो कुठे दिसला नाही. आजही असे 4 ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो की जिथे भोंगे चालू आहेत. मग अशा वेळी फक्त उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी मनसे अशा भूमिका घेतं का? भोंग्यांचा मला कळलं नाही का भोंग्यांचा मला वाटतं की भोंग्यांचा प्रश्न हा सोडून कधी दिला. आजही अनेक ठिकाणी भोंगे चालू आहेत. मग साहेबांना सत्तेत आणा ना. पण तेव्हा सत्तेत नसताना पण जी आक्रमकपणा दाखवला तो आता दाखवता येऊ शकतो. साहेबांनी एक मुद्दा घेतला, त्या ज्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस झाल्या, साहेबांवर केसेस झाल्या, हे सोडवायला तुम्ही येत आहे. मुद्दा किती साहेबांनी सहन करायचं एका माणसाने. उद्धव ठाकरे यांच्या एका पाळीव पत्रकाराला अमित ठाकरे यांनी ठाकरे शैलीतच उत्तर दिलेलं आहे. आपल्या पित्याप्रमाणेच अमित ठाकरे यांनी खणखणीत उत्तर देऊन उद्धव ठाकरे यांच्या पाकिट पत्रकाराची बोलती बंद करून टाकली. तो व्हिडिओ तुम्ही नुकताच आत्ता बघितलेला आहे. मित्रांनो, यावर आज थोडंसंच बोलूया. तेव्हा मूळ मुद्द्याला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी विनंती आहे. प्रपंच परिवाराने हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी हिंदू प्रपंच हे नवकोरं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आपले नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. राजसाहेब ठाकरे यांनी भोंग्यांच्या विरोधामध्ये, विशेषतः मशिदींवरून जे भोंगे वाजवले जातात त्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि सरळ सरळ सांगूनच टाकलं की तुम्ही जर भोंगे उतरवले नाहीत तर आम्ही त्या भोंग्यांच्या विरोधामध्ये पुन्हा भोंगे लावू आणि त्या भोंग्यांवरून हनुमान चालिसा ऐकवू. भोंग्यांचं हे राजकारण खूपच तापायला लागलं. मात्र याचा परिणाम असा झाला की मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक मशिदींवरचे भोंगे उतरवण्यात आले. बऱ्यापैकी या भोंग्यांवर नियंत्रण आणण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यशस्वी ठरली. मात्र याचा पोटशूळ उद्धव ठाकरे यांना झाल्याशिवाय राहील का? नेहमीप्रमाणेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पिलावळीने राज ठाकरे आणि मनसेवर आरोप करायला सुरुवात केली की हे आंदोलन तर सुरू करतात, मात्र मध्येच आंदोलन सोडून देतात आणि भूमिका बदलतात. मात्र मनसेने आजपर्यंत कधीही भोंग्यांवरून आपली भूमिका बदललेली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच मुंबईसह महाराष्ट्रामध्ये दुकानांवर मराठी पाट्या लागायला सुरुवात झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या ऑप्शन्समध्ये मराठी भाषेचा वापर सुरू केला, ती सुविधा देणं सुरू केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अविनाश जाधव यांनी एअरटेलला दणका दाखवल्यानंतर खडबडून सगळ्या मोबाईल कंपन्या जाग्या झाल्या आणि त्यांनी आपल्या सुविधा देणाऱ्या ऑप्शन्स मध्ये मराठीचा समावेश केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी वेळोवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे यांनी मागणी केली आणि ती मागणी देखील पूर्ण झालेली आहे. या मागणीचा पाठपुरावा राजसाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानांपर्यंत सुद्धा केला. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे किंवा यांची पिलावळ यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कधी काही प्रयत्न केल्याचं तुम्हाला आठवतंय का? महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये मराठी पाट्या लागाव्यात यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि भोंगा राऊत यांनी कधी प्रयत्न केल्याचं तुम्हाला आठवतंय का? या मुद्द्यांवर हे लोक तोंड सुद्धा उघडत नाहीत, आजपर्यंत कधीही बोललेले नाहीत. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देश इतका आहे यांच्या मनामध्ये की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर बिनबुडाचे आरोप करायला हे आणि यांची पिलावळ नेहमीच बाह्या सरसावून तयार असते. कोमटराव जेव्हा स्वतः मूर्खमंत्री होते या महाराष्ट्र राज्याचे, तेव्हा भोंग्यांचा उन्माद वाढलेला होता. मुंबईमधल्याच एका मुस्लिम बहुल भागामध्ये करिश्मा जाधव नावाची एक हिंदू भगिनी थेट मशिदीमध्ये जाऊन ठणकावू लागली की भोंगा उतरवा. मात्र तिच्या मदतीला या कोमटरावांच्या शिल्लक सेनेपैकी कोणीही धावून गेलं नाही आणि हे राजसाहेबांवर टीका करतात, हे मनसेवर टीका करतात. अहो, राजसाहेब ठाकरे यांनीच माहीमच्या दर्ग्याबद्दल आवाज उठवला होता आणि 28 तासांच्या आतच तो दर्गा तिथून हटवण्यात आला. हे मनसेचं श्रेय नाही का? हे राजसाहेब ठाकरे यांना श्रेय नाही का? उद्धव ठाकरे मूर्खमंत्री असताना याकूब मेमनची कबर सजवण्यात आलेली होती, पण राज ठाकरे कुठल्याही संवैधानिक पदावर नाहीत, त्यांच्याकडे सत्ता देखील नाही, तरी सुद्धा त्यांच्या केवळ एका घोषणेने
माहीमचा दर्गा शासनाला हटवावा लागला. राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. महाराष्ट्रासह मुंबईतील अनेक मशिदींवरचे भोंगे उतरवण्यात आलेले आहेत. याबद्दलच या बावळट पत्रकाराने अमित ठाकरे यांना प्रश्न केला की उद्धव ठाकरे यांना कमी दाखवण्यासाठीच हे भोंग्यांचं प्रकरण तुम्ही उकरून काढलेलं होतं का आणि आता ते बंद पाडलेलं आहे का? सध्या आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे, तेव्हा अशा संवेदनशील विषयांवर कोणीही बोलू नये इतकी बुद्धी सुद्धा या पाकिट पत्रकाराकडे अजिबातच नाहीये. मात्र याला अमित ठाकरे यांनी खणखणीत चोख उत्तर नक्की दिलेलं आहे. आतापर्यंत जेवढे भोंगे उतरवण्यात आलेले आहेत ते राजसाहेब ठाकरे यांच्या घोषणेनंतरच उतरवण्यात आलेले आहेत. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळेच भोंगे कायमचे बंद व्हावे तर मग बसवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरेंना सत्तेमध्ये. कोणी अडवलेलं आहे तुम्हाला? म्हणजे सगळ्या अपेक्षा राजसाहेब ठाकरे यांच्याकडून करायच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करायच्या आणि मतदान करत असताना मात्र भलत्यांनाच मतदान करायचं आणि वर पुन्हा राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिकांना हिणवायचं की बघा तुमच्या भाषणांना गर्दी तर होते मात्र मतदान अजिबातच होत नाही. तर जे कोणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करत नाहीत ना त्यांनी आता शिवतीर्थावर जाणं बंद करावं. जे लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना अजिबातच मतदान करत नाहीत, त्यांची खिल्ली उडवतात, त्यांनी आपले प्रश्न घेऊन राजसाहेब ठाकरे यांच्याकडे जाणं बंद करावं. त्यांनी मातोश्रीचेच उंबरठे झिजवावे जिथे तुम्हाला मातोश्रीच्या गेटमधून कधीही प्रवेश मिळत नाही. अहो भेटीचं सोडा, तुमचा हा कोमटराव फोनवर सुद्धा तुमच्याशी धड बोलत नाही आणि तिथेच तुम्ही तुमची श्रद्धा ठेवता, निष्ठा ठेवता आणि जो कफल्लक माणूस आहे ज्याच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीही नाही असं जो जाहीर सभेतून सांगतो त्याची भलावण करत तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना हिडीसपणे वागवता आणि त्यांची खिल्ली उडवता. यातूनच तुमची संस्कृती दिसून येते. अनेक जण म्हणतात की अमित ठाकरे यांच्याकडे राज ठाकरे यांच्यासारखी वक्तृत्व शैली नाही. अहो गरजेचं आहे का हे? नेता म्हटलं की तुमच्याकडे वक्तृत्व शैली असणं गरजेचंच असतं का? आणि हाच जर नियम लावायचा असेल तर मग कोमटरावाकडे तरी कुठे वक्तृत्व शैली आहे? हा माणूस भाषणाला उभा राहिला की पानचट पुलचट जोक मारायला सुरुवात करतो, बायकांसारखे टोमणे मारायला सुरुवात करतो. आपण बोलत असताना आपला विषय कुठल्या कुठे भरकटत चाललेला आहे हे सुद्धा या माणसाच्या लक्षात येत नाही. मात्र समोर बसलेले यांचे पैसे देऊन बोलवलेले शिल्लक सैनिक शिळा वडापाव खाऊन त्यावर शिट्ट्या आणि टाळ्या वाजवतात आणि या माणसाला असं वाटतं की वा वा मी काय तीर मारलाय. अमित ठाकरे यांनी ज्या पद्धतीने या पत्रकाराचं तोंड बंद केलेलं आहे त्याचप्रमाणे इथून पुढे प्रत्येकाने या पाकिट पत्रकारांची, या HMV पत्रकारांची तोंड अशीच बंद करायला हवीत. पत्रकारांना सुद्धा भान असलं पाहिजे की आपण नेमका काय प्रश्न विचारत आहोत. मान्य आहे की अमित ठाकरे राजकारणामध्ये थोडे नवखे आहेत, मात्र ज्यांना राजकारणामध्ये अनेक वर्ष झालेली आहेत त्यांनी तरी आजपर्यंत काय झक मारलेली आहे? जर हा पत्रकार स्वतःला एवढा डिअरिंगबाज समजतो की बघा मी अमित ठाकरेंना कसा सनसणीत प्रश्न विचारला आणि जर कॉलर स्वतःची टाईट करून घेतो ना तर ह्याच कॉलर टाईट करून घेणाऱ्या पाकिट पत्रकाराने शरद पवारांच्या समोर जाऊन उभं राहावं आणि शरद पवारांना विचारावं का हो 1994च्या GR मध्ये का खोटा ठोकून ठेवला? याच पत्रकाराने आपली कॉलर टाईट करावी आणि कोमटरावांसमोर जाऊन उभं राहावं आणि कोमटरावांना म्हणावं की का हो विधानसभेमध्ये कशाला बोमट्या मारत होते की सचिन वाजे काय लादेन आहे का म्हणून. याच पत्रकाराने आदित्य ठाकरे यांना सुद्धा प्रश्न विचारावा की दिशा सलियान केसचं काय झालंय पुढे आणि दिशा सलियान सुशांत सिंग राजपूतचं नाव काढलं की तुमचे हे शिळे वडापाव खाणारे शिल्लक सैनिक असे पाण्या विण्या माशासारखे तडफडतात कशामुळे? मात्र असे प्रश्न विचारण्यासाठी टिंब मध्ये दम असायला लागतो. तो ह्या पाकिट पत्रकारांमध्ये अजिबातच नाहीये आणि ह्या उलचट पाकिट पत्रकारितेमुळेच आता लोकांचा पत्रकारितेवरून विश्वास उडत चाललेला आहे, नव्हे तो केव्हाच उडालेला आहे. त्यामुळे लोक आजकाल न्यूज चॅनल्स बघणं बंद करतात. भोंगा राऊतांचं थोबाड टीव्हीवर दिसलं की लोक लगेच चॅनल चेंज करतात. ही यांची लायकी आहे. आमच्यासारखे जे युट्यूबर्स राजकारणावर भाष्य करतात, विश्लेषणाचे व्हिडिओज बनवतात, त्यांच्या कॉमेंट्समध्ये सुद्धा अनेक प्रेक्षक येऊन सांगतात की कृपा करून यांची नालायकांची तोंड दाखवू नका हो, दिवस खराब जातो आमचा. ही यांची खरी लायकी आहे. तरीही काही हरामखोर पाकिट पत्रकार यांच्याकडून चिरीमिरी घेऊन यांचं प्रतिमारंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. मात्र जनता इतकी दूधखोळी राहिलेली नाहीये. जनतेला सगळं समजतं की कोण कसं आहे ते. तेव्हा या पाकिट पत्रकारांनी सुद्धा आता लगेच वेळेवरच भानावर यावं, अन्यथा
जनताच यांना कायमसाठी दूर ढकलून देईल आणि तो दिवस दूर नाहीये मित्रांनो. केवळ अमित ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी या पाकिट पत्रकाराने असला खुळचट प्रश्न विचारलेला आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच भोंग्यांचं प्रकरण तापलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच भोंगे उतरवले गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे यांच्यामुळेच माहीमच्या दर्ग्याचं अतिक्रमण तोडण्यात आलं, तो हटवण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळेच महाराष्ट्रातले अनेक टोल बंद पडले. अमित ठाकरे यांनी उत्तर देताना जो प्रश्न उपस्थित केला तो खूप महत्त्वाचा आहे की हे सगळं करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, नेते आणि स्वतः राजसाहेब ठाकरे यांच्यावर असंख्य केसेस झालेल्या आहेत. त्या केसेस सोडवण्यासाठी तुम्ही पाकिट पत्रकार येता का रे? तर नाही आहेत. मात्र अपेक्षा करायची राजसाहेब ठाकरेकडून, पैसा घ्यायचा उद्धव ठाकरेकडून आणि मतदान करायचं शरद पवारांना. ही घाणेरडी वृत्ती या पत्रकारांनी अगोदर बदलली पाहिजे. मित्रांनो, या बाबतीत तुमचं काय मत आहे अगदी ओपनली कॉमेंट्समध्ये नक्की मांडा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा राजसाहेब ठाकरे यांनी आजपर्यंत कधीही जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलेलं नाही. या व्यतिरिक्त राजसाहेब ठाकरे यांनीच शरद पवार यांचं जातीपातीचं राजकारण उघडनागडं केलेलं आहे. हिंदूंमध्ये कशी फूट पाडली जाते याचं उत्तम उदाहरण सुद्धा राजसाहेब ठाकरे यांनीच दिलेलं आहे. मात्र आम्ही हिंदूंमध्ये एकजूट वाढवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठीच प्रपंच परिवाराने खास हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी हिंदू प्रपंच हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, जिची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या या पाळीव पत्रकाराला ज्याप्रमाणे उत्तर दिलेलं आहे आणि त्याची बोलती बंद केलेली आहे, त्याचप्रमाणे असंख्य पाळीव पत्रकारांना, पाकिट पत्रकारांना अशाच प्रकारे उत्तर दिलं गेलं पाहिजे का? यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय